नमस्कार मंडळी, मी गीताज व्लॉग अँड फूडीज या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। हा गुढीपाडवाचा व्हिडिओ आहे, थोडासा लेट पोस्ट झाला तर तुम्ही बघू शकता। इथं पप्पाचा आणि आईचं गुढी उभारण्याची तयारी चालू होती। इथं गुढीला आईनं साडी घालून आता हार घालून घेतला, खोबऱ्याचा आणि खारकेचा हार घालून त्यांनी गुढी उभारून घेतली। आणि इकडे बघू शकता तुम्ही, आमच्याकडे नैवेद्य चुलीवर केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी, म्हणून नैवेद्य पण इकडे नैवेद्याची तयारी चालू होती। पुरणपोळी, मलिदा वगैरे नैवेद्य केला जातो आणि तो नैवेद्य सवळ्यात केला जातो। आणि तर पप्पा आता गुढी उभारून घेत आहेत। गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या गावी खूप मोठी यात्रा भरली जाते आणि पप्पांनी इथं गुढी उभारून घेतली आणि इथं पोरांनी खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले। अर्जुन, प्रसाद आणि संकेत खूप छान असं गुढीपाडव्याचा आमच्याकडे दिवस जातो। म्हणजे सर्व नातेवाईक येतात, फॅमिली मेंबर्स खूप सर्वजण एकत्र येतात, त्याच्यामुळे खूप छान वाटतं। आणि तर सर्व देवांची पूजा करून घेतली, तर बघू शकता तुम्ही। आणि तर हे भावाभावांचं चांगली रंगली होती चर्चा। मी यात्रेला जाणार आहे, मी ह्यांच्यासोबत जाणार आहे, मी काकासोबत जाणार आहे, त्याच्यामुळे त्यांचं डिस्कशन चालू होतं। मग म्हटलं थोडंसं शूट घ्यावं। आणि तर भैया पण आहे आणि तर पिल्लूचा डोनेट केक खायचं चाललं होतं। आणि आता पप्पा आई नैवेद्य वगैरे तयार झाला आणि पप्पा आई आता नैवेद्य घेऊन देवळात चालले होते। आमच्या इथून कमीत कमी मंदिर 1-1.5 किलोमीटर मंदिर आहे गावापासनं, आणि आमच्या इथे चालतच जातात मंदिराला नैवेद्य घेऊन जाते वेळेस, पायात चप्पल घालत नाहीयेत। आणि इकडे बघू शकता, ही माझी आत्या, तिनं नैवेद्य घेऊन ती जात होती। नैवेद्य, आरतीचं ताट आणि हातात झेंडा। पप्पा, आई, आत्या आणि बहिणीची 2 मुलं आणि बहीण गेली। आणि फायनली ते देवळात पोचलो आम्ही। तुम्ही बघू शकता, हे मंदिर आहे सय्यद बादशाह। खूप छान आहे हे मंदिर सय्यद बादशाह देवांचं आमच्या। आणि लांबून लांबून इथं भाविक भक्त येत असतात गुढीपाडव्याला। जर गुरुवारी आमच्या इथे सर्व गावकरी लोक येतात, जर गुरुवारी नैवेद्य करतात देवांना। आणि तर बघू शकता, हे माझे मधले काका, आत्या आणि आहो, त्यांचाही थोडासा शूट घेतला। आणि खूप गर्दी होत होती, सर्वांचे नैवेद्य वगैरे यायला चालू झाले होते। आणि असे छोटंसं दुकानं लागले होते, शेव, फरसाण, खारी नुक्ती वगैरे, अशा छोट्या छोट्या दुकानांनीच आमची यात्रा खरंच खूप छान रंगते, छान वाटते। आणि तर बघू शकता, थोडंसं शूट घेतलं ना, आता आम्ही चाललो घरी।